नमस्कार. हवामान अलर्ट या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी केदार बर्वे आपलं स्वागत करतो. आज 19 फेब्रुवारी दुपारचे 1 वाजत आहेत. आज आपण 19 आणि 20 फेब्रुवारीचा हवामान अंदाज पाहणार आहोत. यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सर्वप्रथम सिस्टीमबद्दल जर पाहायचं गेलं तर जम्मू काश्मीरच्या आसपास एक WD सक्रिय आहे आणि या भागात एक WD सक्रिय आहे. त्याच्यामुळे पुढील 2 ते 3 दिवसात हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर या भागात हिमवृष्टी आणि पावसाचा अंदाज आहे. तसेच खाली दिल्ली, हरियाणा, पंजाब, उत्तर प्रदेशचा उत्तर भाग या भागात सुद्धा पावसाचा अंदाज आहे. अरबी समुद्रावर या भागात एक अँटीसायक्लोन सक्रिय आहे आणि बंगालच्या उपसागरावर एक अँटीसायक्लोन सक्रिय आहे. तसेच पाकिस्तानच्या आसपास एक चक्राकार हवेची स्थिती सक्रिय आहे आणि याच चक्राकार हवेच्या स्थितीपासून मध्य प्रदेशपर्यंत एक ट्रफ लाईन सध्या सक्रिय झालेली आहे. आपल्या राज्याबद्दल जर पाहायचं गेलं तर सध्या राज्यात कोणत्याच भागात कसल्याच प्रकारचे ढग सक्रिय नाहीये. त्याच्यामुळे उन्हाची तीव्रता सर्व जिल्ह्यातून जाणवत आहे. त्याच्यानंतर आजचा आणि उद्याचा म्हणजेच 19 आणि 20 फेब्रुवारीचा जर हवामान अंदाज पाहायचा गेला तर आज आणि उद्या राज्यात कोणत्याच जिल्ह्यातून पावसाची शक्यताही नाहीये. थोडंफार उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्याचा प्रवाह या सर्व जिल्ह्यातून येत आहे. उत्तर महाराष्ट्र, दक्षिण पश्चिम या सर्व जिल्ह्यातून येत आहे. त्याच्यामुळे पहाटेची आणि रात्रीची थंडी थोडीफार या भागात पडत आहे. उर्वरित दिवसाचं तापमान राज्यातील सर्व जिल्ह्यातून वाढलेलं आहे. त्यानंतर 25 फेब्रुवारीपासून 25 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारी या 4 ते 5 दिवसात विदर्भातील या सर्व जिल्ह्यातून पावसाचा अंदाज आहे. विदर्भातील हे सर्व जिल्हे अमरावती, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ 25 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारीच्या दरम्यान या भागात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे. कारण की बंगालच्या उपसागरावर एक अँटीसायक्लोन सक्रिय होणार आहे आणि पश्चिमी आवर्ताची ट्रफ थोडीफार विदर्भापर्यंत येणार आहे. त्याच्यामुळे थोडंफार विदर्भात या सर्व जिल्ह्यातून 25 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारीच्या दरम्यान पावसाचा अंदाज आहे. उर्वरित हे जे सर्व विभाग आहेत या भागात काय सध्याच्या अंदाजानुसार 25 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारीच्या दरम्यान पाऊस दिसत नाहीये. यावर आपण लक्ष ठेवून आहोतच आणि तुम्हाला वेळोवेळी अपडेट पण नक्कीच देऊ. बाकी सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच. तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांना पण नक्की पाठवा जेणेकरून ही अपडेट त्यांच्यापर्यंत पोहोचेल. धन्यवाद मित्रांनो.